आज आपण वेगळ्या पद्धतीने चवीला उत्तम झणझणीत बिर्याणी बनवू. पातेल्यामध्ये तेल, पनीर हलकासा सोनेरी कलर होईपर्यंत पनीर फ्राय करून घ्या. खडे मसाले आवडीप्रमाणे 2 मिनिटं तेलामध्ये छान परतून घ्या. 3 कांदे उभ्या आकारात चिरून घेतलेले आहेत. कांदा मस्त सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्या. हे बघा. 3 टोमॅटो बारीक चिरून घेऊ. टोमॅटो आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे. चिमूटभर मीठ घालून घेऊ. टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत दही छान मिक्स करून घेऊ. हे बघा. आता आपण दह्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले घालून घेऊ. हळद, लाल तिखट, धना पावडर आणि बिर्याणी मसाला. मसाले आधी मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. मसाले छान मिक्स झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घालून घेऊ. ढोबळी मिरची, फ्लावर, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. बटाटा, लसूण अद्रक पेस्ट, वाटाणा, गाजर घेऊ शकता. छान मिक्स करून घेऊ. पूर्णपणे मसाला भाज्यांना लागला पाहिजे. इकडे बघा मस्त आपला टोमॅटो मऊ शिजून तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या भाज्या मिक्स करून घेऊ. हे बघा. मस्त आणि वरून कुरकुरीत तळलेला कांदा थोडासा घालून घ्यायचा. भाज्या छान मिक्स करून घेऊया. 3 हिरवी मिरची घालून घेऊ आणि गरम मसाला आणि बिर्याणी मसाला इथे सुद्धा थोडासा आपल्याला घालून घ्यायचा आहे. मस्त सर्व छान मसाले मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घेऊन छान हे मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून भाज्या 90% शिजून घ्यायच्या आहेत. हे बघा मस्त भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये पनीर आणि कोथिंबीर घालून घेऊ. चला आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊ. साजूक तुपामध्ये या पद्धतीने मसाला घालून घेतला. नंतर या पद्धतीने तांदळाची लेयर, कुरकुरीत तळलेला कांदा, कोथिंबीर, नंतर आपण मसाला घालून घेतला. नंतर भाताची लेयर लावून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण वरूनसुद्धा मस्त लेयर लावून घेतलेली आहे. फूड कलरसुद्धा घालून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटाचा दम देऊन घेतलेला आहे. मस्त खूप सोप्या पद्धतीने झटपट चिकन मटणसुद्धा यापुढे फिकं पडतं अशी ही बिर्याणी बनून तयार आहे. तुम्हाला सुरुवातीला वाटलंच असेल की ही नक्कीच चिकनची बिर्याणी आहे. एवढी ही मस्त चवीलासुद्धा फार उत्तम झालेली आहे. आता आपण मस्त कोशिंबीर तयार करू. दह्यामध्ये टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि काकडी, चवीनुसार मीठ घालून घेतलं. मस्त कोशिंबीर आणि बिर्याणी बनून तयार आहे. रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.